बॅचलर आहात, रोज रोज बाहेरचं खाऊन कंटाळा आलाय. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. अगदी साधा सोपा खिचडी भात म्हणू शकता किंवा फोडणीचा भात म्हणू शकता. त्यासाठी बघा, एक बटाटा चिरून घेतला आहे, मटार सोलून घेतले साधारण अर्धी वाटी, एक कांदा चिरला आहे, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण आणि ओलं खोबरं घेतले. त्याचं मी वाटण करून टाकणार आहे. तुम्हाला अगदी वाटण नाही टाकायचं, काहीच हरकत नाही. आलं लसूण आणि मिरची चिरून टाकू शकता. खोबरं वगैरे टाकण्याचं ऑप्शनल आहे. थोडंसं वाटण टाकून थोडीशी भाताची टेस्ट वेगळी करायची आहे, त्यासाठी मी हे वाटण करते. तर बघा, मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आता आपण तांदूळ किती आपल्याला घ्यायचा आहे तो, हे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरेपर्यंत त्याच्या आधीच आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने, आणि पाणी काढून त्याचं ठेवायचं, जेणेकरून शिजायला टाकल्यानंतर 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये तो तांदूळ शिजला जातो. आता बघा, 2 ते 2.5 पळी तेल टाकले. मोहरी जिरी टाकायचे, व्यवस्थित असं तडतडून द्यायचे. कुकरमध्येच करायचं आहे आपल्याला डायरेक्ट. तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. तेजपत्ता नसेल तरी काही हरकत नाही आहे. कांदा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. आणि खूप गरमागरम लोणच्यासोबत खायला खूप छान लागतो हा. अगदी साधा सिंपल, खूप मसाले नाही त्याच्यामध्ये. व्यवस्थित असा कांदा हलवून परतून द्यायचा आहे आणि टोमॅटो टाकून घ्यायचे. बाहेर राहणारे जी मुली आणि मुलंसुद्धा असतात, ती रोज मेसचं जेवण खाऊन इतके कंटाळलेले असतात आणि घरची चव त्यांना भेटत नसते. तर त्यावेळेस अशी साधी सोपी रेसिपी पाहून तुम्ही सहज करू शकाल आणि सहज सक्सेस होईल ही रेसिपी. तर बघा, व्यवस्थित वाटण पण टाकून व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आणि पाव चमचा हळद पावडर टाकली आहे. आता हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे आपण लाल तिखट वगैरे कोणताही मसाला वापरणार नाही. हिरव्या मिरचीच्याच फ्लेवरचा त्याला करायचा आहे भात आपल्याला. हळद पावडर टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि तांदूळ जे आपण भिजवून ठेवलेत, बघा तांदळामध्ये मी अजिबात पाणी ठेवलेलं नव्हतं. आता ते अगदी 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये शिजले पण जाणार आणि कमी पाण्याच्या प्रमाणात शिजले जाणार. खूप घाईच्या वेळेस आपण जोपर्यंत बाकीच्या वस्तू चिरून ठेवत असतो तोपर्यंत ही प्रोसेस करायची. तांदूळ तोपर्यंत छान भिजला जातो. आता गरम पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं करून अंदाज घेत बरोबर तांदूळाच्या वर 1 ते 1.5 इंच पाणी आलं पाहिजे इतकं गरम पाणी टाकायचं आहे. किंवा तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर बरोबर तांदूळाच्या दुप्पट पाणी टाका. तर पाहू शकता, अशा पद्धतीने मी एवढं पाणी टाकून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून कोणत्या भाज्या असतील त्या ॲड करू शकता, पण मला अगदी फोडणीचा आणि साधा, खूप जास्त मसाले, खूप जास्त भाज्या नसलेला साधा भात खायचा होता, म्हणून मी अशा पद्धतीचा केला. तो कुकर लावल्यानंतर 2 शिट्ट्या होऊन द्यायच्यात आपल्याला आणि एक 10 ते 15 मिनटं जाऊन द्यायचेत. कुकरची वाफ गेली आहे तर अशा पद्धतीचा हा फोडणीचा भात किंवा खिचडी भात म्हणू शकता तयार झालेला आहे, गरमागरम असा. तर पाहू शकता, बघा, अगदी चिकट पण झाला नाही आहे, अगदी सुटसुटीत पण झाला नाही आहे. लोणच्यासोबत खायला किंवा एखादी चटणी असेल तिच्यासोबत खायला किंवा अगदी तसाच खायला, लहान मुलं तर अगदी आवडीने तशी खाऊ शकतात. तर आपला भात सर्व करून घेऊया डिशमध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करा. थँक्यू. आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला नक्कीच द्या.